नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बघा काय बनवते. आज मी बनवणार आहे स्टफिंग डोनट. तर त्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये मिल्क पावडर 2 चम्मच मिल्क पावडर टाकलेले आहेत. 1 चम्मच ईस्ट टाकलेला आहे, ड्राय ईस्ट. थोडीशी साखर टाकायची, अर्धा चम्मच, आणि व्यवस्थित चम्मचने याला मिक्स करून घ्यायचे. आणि थोडं थोडं पाणी टाकून थोडंसं कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर बघा इथं थोडंसं पाणी टाकून थोडंसं मी कोमट केलेलं आहे पाणी. तर कोमट पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. तर हे पीठ आहे ना आपल्याला हाताला खूप चिटकतं. हाताला चिटकलं ना पीठ तर समजून जायचं आपलं पीठ व्यवस्थितच आहे, म्हणजे ईस्टने आपलं काम केलेलं आहे. तर सगळा खेळ आहे ना ह्याचा ईस्टचाच असतो. तर पाहू शकता असं मी सगळं व्यवस्थित असं पीठ मळणार आहे. एक 10-15 मिनटं तर आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघा असं पटकून पीठ मळायचं आहे. त्याच्यानंतर याचा रिझल्ट काय येतो ना खरंच. आता याच्यामध्ये ना मी 50 ग्राम एवढं बटर टाकणार आहे. तर बटर टाकून व्यवस्थित आपल्याला त्याला पूर्ण कोटिंग करून घ्यायचं आहे बटरमध्ये पूर्ण. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी पीठ मळून घेणार आहे. मला एवढं सर्व पीठ मळण्यासाठी 15 मिनटं मी व्यवस्थित असं मळून घेतलं होतं पीठ. मस्तच असं पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपल्याला याला ना असं वरती खेचून बघायचे. स्ट्रेट झालं की पीठ आपलं तयार झालं आहे हे समजायचं. पाहू शकता माझं पीठ बघा किती लच्छेदार झालेलं आहे. आणि असं चिंगमसारखं पूर्ण स्ट्रेट होते पीठ. तर माझं पीठ व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. आता याला आहे ना थोडंसं असं व्यवस्थित गोळा तयार करायचा आणि एका बाउलमध्ये ठेवून द्यायचा आहे. थोडासा मोठाच बाउल घ्यायचा आहे पीठ ठेवण्यासाठी. नंतर आहे ना हे वरून तेल लावून व्यवस्थित असं पूर्ण झाकून, जर आपण त्याला हवा नाही गेली पाहिजे अशा पद्धतीने झाकून ठेवून द्यायचं आहे 2 तासासाठी. तर 2 तासांनी मी काढून बघितलं तर बघा पीठ डबल झालेलं. तर मस्तच माझं पीठ एकदम फुललं होतं, वरती पर्यंत आलेलं, डबल झालं होतं पीठ. खूपच छान असं झालं होतं पाहू शकता. तर मी आता हे थोडं तेल लावून आहे ना पिठाला व्यवस्थित असं गोळा करणार आहे. तर बघा खूप छान झालं होतं तयार. आता जास्त ह्याला मळायचं नाही आहे. थोडंसं मळून आपल्याला एका प्लेटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे. सुरीच्या साहाय्याने कट करून घेणार आहे मी. माझं हे पीठ एवढं लच्छेदार झालं होतं ना तर पीठ पण कट होत नव्हतं. तर खूप छान फुललं होतं पीठ. तर मी बघा आता अशा हातामध्ये गोळा घेऊन थोडं सुकं पीठ लावून असं हाताने गोळा बनवून व्यवस्थित असा ठेवून द्यायचं आहे. आता इथं मी बटर पेपर घेणार आहे. बटर पेपरला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे असं 4 भागामध्ये कापून घेणार आहे मी बटर पेपर. आपल्याला हे डोनट आहे ना बटर पेपरवरच ठेवायचं आहे, कारण तसंच उचलून आपल्याला फ्राय करायचं आहे त्यासाठी. तर पाहू शकता असं मी सगळ्या प्लेटामध्ये बटर पेपर ठेवून घेतलं होतं. आणि आता इथं मी डोनट बनवणार आहे. तर हे बघा इथं मस्त असे सुक्कं पीठ घेत होती आणि अशा पद्धतीने मी डोनट बनवून घेणार आहे. पाहू शकता हे सगळं असं मी व्यवस्थित असं, म्हणजे त्याला जरा पण अशी हवा नाही गेली पाहिजे या पद्धतीने तो गोळा तयार करायचा आहे. तर बघा पाहू शकता मस्तच असं सगळे मी असेच गोळे बनवून घेणार आहे. तर बघा अशा पद्धतीने सगळे मी गोळे बनवून घेतलेले आहे.
तर खूपच छान असे झालेले आहेत. टेस्ट तर खूपच छान झाला होता. जे आपण बाहेर एवढं महाग घेत होते, घरामध्ये अर्ध्या किलो पिठामध्ये माझे 15-16 डोनट झाले होते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. ही रेसिपी खूप सोपी आहे. सगळा खेळ ईस्टचाच असतो ह्याच्यामध्ये. बाकी तुमचं म्हणजे पद्धत एकदम सोपी आहे, फटाफट बनतात. तर बघा मी आहे ना गोळे बनवून एक अर्धा तास साईडला ठेवून दिले होते. तर ते परत फुलले, गोळे फुलले की आपल्याला इथं फ्राय करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथं मी तेल ठेवलं होतं कढईमध्ये आणि तेलामध्ये एक एक करून असे डोनट राखलेले आहेत बघा. अशा पद्धतीने सगळे डोनट मी फ्राय करून घेणार आहे. तर पाहू शकता किती सुंदर असं झाले, म्हणजे एकदम परफेक्ट रेसिपी झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटते ही रेसिपी. तर बघा अशाच पद्धतीने मी सगळे डोनट मी फ्राय करून घेणार आहे. खूपच छान असे झाले होते. माझी मुलं तर एवढे खुश झाले. त्यांना असं काही दिलं तर त्यांनी खूपच खुश होतात. अशा पद्धतीने सगळे डोनट मी मस्त, पण हे सगळं स्लो गॅसवरती करायचे, फास्ट गॅसवरती नाही करायचं, कारण ना ते आतपर्यंत व्यवस्थित शेकले गेले पाहिजे. तर बघा इथं सगळे डोनट आपले व्यवस्थित असे झालेले आहेत. आता मी याला आहे ना साखरमध्ये थोडंसं कोटिंग करून साईडला ठेवणार आणि इथं चॉकलेट पण मेल्ट करून घेतलेलं आहे. तर मस्तच असं सगळं व्यवस्थित असं कोटिंग करून मी साईडला ठेवणार आहे. तर पाहू शकता अशाच पद्धतीने आता इथं मी चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे. एक पायपिंग बॅग घेतलेली आहे, त्याच्यामध्ये नोझल टाकलेलं आहे छोटंवालं, आणि त्या नोझलच्या साहाय्याने मी याच्यामध्ये चॉकलेट भरणार आहे डोनटमध्ये. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या डोनटमध्ये चॉकलेट भरलेलं आहे. तर बघा या पद्धतीने सगळं चॉकलेट असं भरून घ्यायचं आहे. खूप छान असे झाले होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. माझी ही रेसिपी तुम्हाला मी तोडून पण दाखवते किती छान असं झालं होतं. खूप सुंदर असं झालं होतं. नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी. पाहू शकता आतपर्यंत असं चॉकलेट भरलेलं आहे. खूपच सुंदर झालेलं आहे. चला तर मग या खायला तुम्ही पण. बाय.